श्रीमंत श्री देहूतल्या मालकांच्या तुकवऱ्यांच्या बाबांचं श्राद्ध होतं. आपण त्याला पितृतिथी म्हणतो, पित्र म्हणतो, कोणी महालय म्हणतंय, कोणी पक्षतिथी म्हणतंय. पुराणाची भाषा आहे. पक्ष होतं, पुण्यतिथी होती. 8 दिवसापासनं एक पवित्र सून आपल्या सासऱ्यांचं श्राद्ध आपल्या मालकाला नमूद करते. स्वामी, मालक, धनी, काय ग, पुढच्या 8 दिवसाला मामांजींचं श्राद्ध आहे. सून सांगते, सून, एक बोलू का माझ्या माईंनो, घरातल्या ज्येष्ठ लोकांचा जितका आदर करताल तितकी पोरं तुम्हाला म्हातारपण नीट सांभाळतील. तुम्ही जितकं घरातल्या वडील लोकांचा अनादर करताल का तितकी आपली पोरं आपल्याला चिमण्या टाकून फुकून देतील. मी जरी असेल तरी पण घरातल्या लोकांचा अनादर कधीच करायचा. एक सांगू का तुम्हाला, आपल्या घरात जो परमार्थ आहे का तो जगात कुठंच करता येत नाही. जी बाई नवऱ्याच्या पाया पडती का तिने भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जी नवऱ्याच्या पाया पडत नाही का ती कोण्या महाराजाच्या पाया पडी तर तिच्या पापानं महाराज धोत्राचं गट जळण वाचणारच नाही. तो आता त्योच जळाल्यावर धोतर जळायला किती पैसे लागत. मी वाचून सांगतोय, मी तुम्ही हसण्यामुळं किंवा एखाद्याला टोला बसण्यामुळं. कारण वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं मनचं सांगणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागते. आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. महादेवाला किती भिजिले, सर्दी झाली द्वार का, उजाड्यापासून भिजवायली, घागरीवर घागरी रिचवायली आणि ते बिना डब्याचं शिवला बोंबलत गेले. तिथं जाऊन दाताचं पाणी गिळायला लागले. आरत्यान दिल्याशिवाय पैसे नाहीत भजे खाला. आणि हिनं महादेव भिजिला, पार लगे पाणी वड्या पस्तूर गेले. इतका महादेव भिजिला, पांडुरंगाला इतक्या मुंजुळा टाकल्या की त्याला ओझं झालंय. आणि पप्याच्या बाबाला दुधाची चहाचा पत्ता नाही. असं नसतंय. आपल्या मालकावर एक सांगू का तुम्हाला, जर आधा कादा ज्या दिवशी जी बाई 3दा दे नवऱ्याच्या पाया पडली का तिनं मंदिरातल्या देवाच्या पण पडायचं नाही. माईकवर बोलणं इतकं सोपं आहे. कॅमेरे चालू आहेत, वाट लागन गिरगावकराची. मला विचारणार नाही का महाराष्ट्रात कोणी? अरे रे, विचारू शकत नाही कोणी. महाराज 3दा नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईच्या देव पाया पडला. लोपामुद्रेचं चरित्र पहा रामायणात बघा. इकडेही सांगतो, काही काहीला महाराजाच्या थैल्या उचलायचा लय नादन, मायबापाला नीट बोलत नाही भाडवा. हा, मी त्या बाबाला मानतो. तो बाबा बुटा सगट खाल्ला तरी तुला काय उद्धार होईन. तू मायबापाला मानतो का सोमळ्या? विडाला विडाला नाटक सोडून द्या. महाराज तुमचा उद्धार करू शकतो का? एक जणानं महाराजाच्या पाया पडायला रामेश्वर बा पोरग नेलं आणि ते पोरग पाया पडत नव्हतं, तिला रगील होतं. पण त्याच्या माईनं बळत मुंडकं दाबल्याबरोबर त्यानं महाराजाच्या पायाला वरखंड हाणला पण पाया नाही पडलं. इतकं पोरग रगील पाहते. काय पोरग रगील. आता ते महाराजाला गपचिक बसले ते 500 रुपये टेकल्यामुळं ते गपचिक बसलं. ते असाच सोंभाळ्यान पैसे टाकणाऱ्या वर कुठं वा 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 आणि रिकामा पाया पडणाऱ्याला असं कोणू लागला. वा वा, तुला यम इतका हानीन भाडव्या, इंच भर जागा ठोसा नाही लाल करायची. ते असंच 500मुळे वर काढू दिली त्यानं पाय. तिनं पुन्हा एकदा दाबला. माईकडे अशी डोळे वाटरले. तो तरी त्या छानीन म्हणे. माईवर बुकी उकारली आणि महाराजाच्या 3दा पाय पडायला लावलं. ते पोरग बाजूला गेल्यावर महाराज म्हणले, बाई ते पाया पडत नाही तरी 3दा माया पाया पडायला कसं काय लावलं? महाराज हे 3 वर्ष झालं पहिलीतच आहे आणि मग तुमच्या पाया पडल्यावर दुसरीच जाईल. महाराज म्हणले 20 वर्ष झालं माझ्याच पोराला गोळ्या चालू आहेत. मग ज्या महाराजाला त्याच्याच पोराला गोळ्या चालू आहेत ते तुमची पोरं नीट करतोय. म्हणून एक लक्षात ठेवा, ऐका गिरगावकराचं, तुमच्या चपलाला हात लावून तुमच्या बुटाला हात लावून प्रणाम करतो. हरामखोर महाराजाच्या पाया पडायचं नाही. पायाच पडायचं असेल तर वार करायच्या पडा. मस्तक माझा
महाराजाला चुका करणारे महाराज असतील, वारकरी चूक करू शकत नाही. महाराज संध्याकाळी जेवायला नसलं तरी मधुकरी मागून भगवंताचं भजन करील, त्याला वारकरी म्हणतात. आणि कोटीनं पैसे जरी आले तरी तेच जीवन जगतो, त्याला वारकरी म्हणतात. अशांचे पाय धरायचे, हा नाटकी लोकांची नाही. चला, आपल्या मायबापा इतका देव जगात मोठा कुठलाच नाही, कुठलाच नाही, कुठलाच नाही. त्याच्या इतका मोठा देव होऊच शकत नाही. येतो माझ्या अभंगावर. आपल्या सासऱ्याच्या पितराची आठवण करून दिली, इथपर्यंत आलतो ना. म्हणून नाचे मागे मागे सांगते. महाराज, ज्या दिवशी उद्याला पित्र आहेत आपल्या वडिलांची पुण्यतिथी आहे, संध्याकाळी तुकोबारायचं भजन झालं. भजन झाल्याच्या नंतर घरी आले आणि जिजाबाईनं सांगितलं, मालक काय ग, एक चमच्याभर तांदूळ सापडे, फक्त चमच्याभर. तुमच्या पंचीपाळ्यात असतात का? एखाद वेळेस मोठ्या घरच्या बाईचं पंचीपाळं मोठं असेल तर त्याच्यात वाटीभर तांदूळ असतात, पण एक चमच्याभर तांदूळ सापडले. ते पळसाच्या द्रोणात टाकले, त्याला हळीद आणि कुंकू लावलं आणि आपल्या मालकाच्या हातात दिलं. मालक, पितराला अक्षदा देऊन या. आणि तुकोबारायने विचार केला, पितरांना अक्षदा देऊ? घरात वाटीभर पीठ नाही, वाटीभर तांदूळ नाहीत, उद्या पितर जीव घालण्यासाठी काहीच नाही ना, अक्षदा कसं देऊ? गावात सोयऱ्याचं घर होतं. महाराज, पत्नी 8 दिवसापासून सांगते, आपण काय उत्तर द्यावं? म्हणून तुकोबारायने तो तसाच द्रोण घेतला आणि मंदिरात विटेवरच्या मालकाला द्रोण दाखवला. माय बापा, जगन्निवासा जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा, तुझं भजन करण्याची संधी ज्यानं दिली तो जन्मदाता बाप आहे, त्यानं संस्कार केले. त्या पित्याचं उद्याचं श्राद्ध हे देवा, याच्याकरता तुझ्या साक्षीनं गावातल्या पितरांना अक्षदा देतो, काही भावभावकीच्या लोकांना जेवायला आमंत्रण सांगतो, येतो देवा. आणि तुकोबारायने पितरांना गावात सोयऱ्याचं घर होतं, त्यांना अक्षदा दिल्या आणि भावकीच्या 50 लोकांना आमंत्रण दिलं. आधार कोणाचा घेतलाय? मंदिरातल्याचा. घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रायणीचं स्नान केलं, सकाळचं नित्याचं भजन आटपलं. म्हणून नाचे मागे मागे. कर्ज आहे महाराज, अर्जुनाचं, द्रौपदीचं, धर्माचं, भीमाचं, नकुलाचं, सहदेवाचं, हे विश्वाच्या मालकावर कर्ज होतं. याच्याकरता इतका नाचतोय. बा तुकोबारायचं कर्ज. सकाळचं नित्याचं भजन आटपलं, घरी आले. घराकडे निघाले, आले नाही. घराकडे येत असताना गावाच्या एका कोपऱ्यावर 5-7 माणसं हातात विळा घेऊन शेताकडे जात असताना दिसली. त्याच्यातला एक वारकरी होता, जरा जवळीकतेचा होता, बरं बोलणारा होता. तुकोबारायने सहज विचारलं, काय चाललं रामभाऊ? रामभाऊच्या तोंडातून वाक्य पडलं, तुकोबा, अमक्या अमक्या व्यक्तीचा गहू कापायला चाललो होत. हातात विळे होते, गहू कापायला चाललो होत. तुकोबारायने खांद्याला हात लावला, रामभाऊ, 1-2 वळी कापायला मला लावतील का कामाला? रामभाऊचे डोळे रडत नव्हते मामा, हृदय रडत होतं. कारण ज्या शेतात गहू कापायला रामभाऊ चालले होते ते शेत तुकोबारायच्या वडिलांनी आंदन दिलं पुढच्याला. एवढा मोठा पुरुषार्थ तुकोबारायचा. आणि आज त्या तुकोबारायच्या घरी त्या व्यक्तीचे पित्र करण्यासाठी शेरभर गहू नाहीत. लाचारी स्वीकारली नाही या लोकांनी, अद्याप नाही. रामभाऊनी सांगितलं, काय हरकत नाही तुकोबारायचा ना. स्वतःचा एक विळा होता शिल्लक, तो दिला. आणि महाराज, अख्खा महाराष्ट्र नाही, अख्खा भारत देश नाही, महासत्ता असलेला अमेरिका नावाचा देश, उगवत्या सूर्याचा देश जपान, याही देशात वारकरी संप्रदाय जर नेऊन पोचिला असेल तर तो तुकोबारायने पोचिला. हरिभजने ढवळीले जग, चुकविला लाग. महाराज, कसं जग ढवळीलं, किती किती संप्रदाय पोहोचला. कृष्ण माहीत असावं तुला राजा. पक्वात सामान्य नाही बरं. भगवान शिवजीने आरक्षित केलेलं वाद्य
हा मृदंग नावाचं पखवाज नावाचं वाद्य पद्मश्री शंकर बापू आपेगावकर, पद्मश्री शंकर बापू आपेगावकर एकेकाळी अमेरिकेला आमंत्रित केले. एका देशात नाही, असे 5-7 देश, पण अमेरिकेचं सांगतोय. अमेरिकेला बापू गेले. बॅग आहे कृष्णा तुला पकवात ठेवायला. बापू ज्या वेळेला अमेरिकेला गेले त्यावेळेला अर्ध्या धोत्रात पकवात बांधलेला होता. विमानातनं बापू उतरले, त्या लोकांनी पकवात मागितला, बापूंनी दिलं नाही. आता बापूला बोलणारी काही हिंदीत काही मराठीत अशी पत्रकार होती. कार्यक्रम आटपला, विमानतळावर आले. 5-10 मिनिटाला बापू विमानात बसणार आहेत. तेवढ्या अवकाशात एका पत्रकाराने प्रश्न केला, बापू एक विचारू, 5 दिवस आमच्या सानिध्यात होतात पण आमच्याकडे पकवात दिला नाही तुम्ही, का नाही दिला? आम्हाला तुमची सेवा करायची होती. विमानतळाच्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर शंकर बापू आपेगावकरांचे, पद्मश्री वैकुंठवासी शंकर बापू आपेगावकरांचे डोळे पाण्याने डबडबले आणि त्या पत्रकाराला सांगितलं, राजा अरे जीवनभर खांद्यावर पकवात घेतला, याच्याकरता अमेरिकेसारख्या देशाने मला आमंत्रित केले. पकवाताची कृपा आहे महाराज. आणि बापू ज्या अर्थी अमेरिकेत गेले, कृपा कोणाची? ज्ञानोबाराय तुकोबारायची. काय पुरुषार्थ आहे महाराज या लोकांचा, किती मोठा पुरुषार्थ आहे. ज्या ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय नाथबाबा सावताबाबा यांच्या अभंगावर कीर्तन करून गिरगावचा बाळ्या 2 टायमाची भाकरी तुपात खातोय, असं म्हणायला काय हरकत आहे? मला काय फुगिरीकीनं म्हणायचं नाही. काय कमी केले मला त्या संतांनी? आणि त्या संतांचं नाव घेऊन चांगल्या प्रतीचे धोत्र आणि शर्ट बाळू वापरतोय. बसायला त्याला टपराची का होत नाही, पण गाडी आहे. महाराज या लोकांसाठी, बापाच्या पक्षासाठी गहू नव्हते. काय परिस्थिती असेल, काय नामदेवरायचा पुरुषार्थ. सुंबाचा करधोडा रक्त्याची लंगोटी, परिस्थिती अत्यंत साधी. तुकोबारायची तीच परिस्थिती. पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी, काय करू पचार कोप मोडकी जर्जर. माणिकराव तुमच्या घरी आल्यावर आम्हाला ट्रे मध्ये सारखी कप होती, एका रंगाची एका जातीची कप. कप टेकून ट्रे होता माझे मामा. तुकोबारायच्या घरी जगाचा बाप आल्यावर पानपुडा नव्हता. कण्या खाल्ल्या, मुखशुद्धी करता विलायची, लोंग सुपारी देण्याची पद्धत होती पूर्वीच्या काळात. तुकोबाराय तुळशीच्या जवळ गेले पण तुळशीचे पानं तोडायची ती वेळ नव्हती. पण खाली पडलेलं पिकलेलं तुळशीचं पान हातात घेतलं. मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, देवा हे पान घेऊन टाक, मी दुर्बळ, मी गरीब आहे. महाराज जगाचा बाप येत होता त्यांच्याकडं, ही परिस्थिती त्यांची. आणि तुकोबाराय म्हणे गहू कापायला गेले. मैपती महाराज सांगतात, मी नाही बरं, मी मोठ्यांचं वाचून सांगतोय, मनानं नाही सांगणार कधी, चुकून नाही, चुकून नाही, अद्याप नाही, कोणाचं ऐकूनही सांगत नाही. एक तर वाचून सांगतो, ऐकून फक्त ठराविक लोकांचं, त्याच्यातलं एकही जिवंत नाही. विडाला विडाला कारण आपण नशिबवान माणसं आहोत, फार पुरुषार्थी माणसं आहोत आपण. आपल्याकडे गुरुवर्य नथुराम बाबांचा जन्म झाला, आपल्याकडे गुरुवर्य मारुती बाबांचा जन्म झाला, आपल्याकडे मारुती मोतीराम महाराजांचा जन्म झाला. एक सांगू का, ज्ञानोबाराय तर कोणीच पाहिले नसतील, पण ज्ञानोबाराय काय होते बघायचं असेल तर ज्यांनी रंगनाथ गुरुजी पाहिले त्यांनी म्हणायचे मी ज्ञानोबाराय पाहिले. रंगनाथ गुरुजी म्हणजे ज्ञानसूर्य होते. काय पावन परिसर महाराज आपला, काय ठाकूरबांचा घराणा, ज्या घराण्यातली घोडे एकादशी धरायची. इतक्या पवित्र प्रांतातली माणसं आहेत आपण, एवढ्या पवित्र प्रांतातली. आपण दिंडीला गेलं कुठे गेलं तर शिस्तीत राहिलं पाहिजे. ज्ञानोबारायच्या सोहळ्यात शेंगदाण्याच्या पुड्या घी, राजगुऱ्याच्या वड्या घी, बम पिशी भरली. आता त्या राजगुऱ्याच्या वड्याला वातावरण पावसाचं असलं की त्या वल्या होत्यात.
आणि त्या ओल्या झाल्यामुळे शेंगदाणे भिजले आणि थैलीतून भैमुग उगला. घरी येऊस तर थैलीतून भैमुग उगला, थैलीतून. आणि कशाला चालली बाई सती निघायला तू येड्या? हा नाही करायचं. याच्या दिंडीत जाय, त्याच्या दिंडीत जाय. ह 52 अध्यायाचा ग्रंथ संगच. हो टेम्पो बसायला पंखे लावलेले, गाद्या टाकलेल्या. ते महाराज बी इतका हरामखोर, यायला दिंडीत घेतो. त्या महाराजाला म्हणलं यायला कस काय? हा ते 3 पंक्ती देतेत. अरे तुला नरकाला जावं लागेल नालाय का? अशा हरामखोराला दिंडीत येऊ देतोस. विढाला विढाला महाराज, आपला पुरुषार्थ आपण मोठा म्हणायचा नाही, त्याला आवडला तर आपला पुरुषार्थ आहे. अहो ज्याचं त्याचं तर कोणी म्हणते मी चांगलंय, तू याव नसतंय रे सुमळ्या, त्यानं म्हणावं चांगलंय. विढाला विढाला गहू कापला हो तू खबर आहे ना. बबलू भाई मी आवडीनं काम करतो शेतात. मला तरी वाटतंय मी शेतात काम करावं इतकी मला पंढरपुरातल्या मालकानं वेळ आणलेली नाही. पण शेतीत का काम करतो? कारण शेतीतला आहार माळ जिवंत ठेवू शकतो. कारण शेतीतला आहार विचार गोड ठेवू शकतो. आणि ज्याचे विचार गोड आहेत त्याला संत कळतात, आणि ज्याला संत कळतात त्याला देव कळतो. म्हणून शेतीवर प्रेम करा. जाता जाता सांगतो विषयांतर होऊ द्या. ज्याच्या नावानं ईदभर शेती असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल. करा प्रेम शेतीवर, करा करा राजू करा. आपल्याला गरिबीत तीच जगिणारे, तीच जगिणारे. कोणी नाही ढवळ्या कपडेवाले नाही, कोणी नाही, काही नाही, काही नाही. तीच जगिणारे फक्त आपल्याला. त्याच्यावर प्रेम करा. काय परवडायली नाही परवडती तरी कर, तरी कर, तरी कर कर. तुम्ही कधी मध्ये जात जाण शेतात. ह्या सगळ्या जाणाऱ्याच आहेत म्हणा. काही काही फक्त बोली करून आल्यात मी रानात जाणार नाही. मग रानावाला नवरा कशाला केलास? तिकडेच रिक्षात लोटणारा पाहाचा असताच ना. ह मोकार टिकन चौघीत लुगडं एक. त्या रानातल्या गव्हाची चपाती बरी खावा लागते. डांबर खाती का? हो ना. परवाला बायडाटा आला एक, ते म्हणले आमच्या मुलगी रानात जाणार नाही आणि शेती 20 एकर पाहिजे. म्हणलं कशाला? तेवढं सरण रचायचं का तुझ्या पोरीचं मेल्या? एवढ्या रानात फुकून द्यायची का 20 एकरात? नालायकपणच झाला सगळा. भारत हा संस्कृती संपन्न देश आहे. अमेरिका महासत्ता देशात पुशट. उगवत्या सूर्याचा देश जपान. तिन्ही देशाचे मंत्री बनले तर गहू तयार करतील का? कोण करू शकतं गहू तयार? फक्त काळी माय. ती बी मशीन होत नाहीत. रक्ताचा घाम ज्या मातीत पडतो त्यावेळेला मोती तयार होत असतात. आपल्याला जगवणारी तीच आहे, आपली इज्जत सांभाळणारी तीच आहे. हो. पुन्हा एकदा सांगतो तरुणांना, हो द्या विषयांतर. 2 पैसे कमी जागडे राजे होत. पैशावाल्याच्या मागे चपला फाटूस तर फिरण्यापेक्षा तुम्ही संध्याकाळी पैसे किती आणता मी त्याची पाठ थापटीन. पैसे कमवचा पैसे. एक जण म्हणला महाराज आमचे महाराज म्हणले पैसे का संगण्याचे का? अरे त्यानं पैशाच्या उश्या केल्यात तुला सांगणाऱ्या, आणि तू काय ऐकायला नालाय का त्याचं? तुम्हाला पैसे ना आवडणारा माणूस सापडा का? रामेश्वर सापडा का तुम्हाला? नाही. आणि जर आपल्याला सापडा असता तर मालकाचा अभंग ऐसा कोणी धावा हे जया नावडे, ऐसा कोणी धावा हे जया नावडे, ऐसा कोणी धावा हे जया नावडे, या पुत्र भोले दादा, पुत्र भोले दादा, तारा म्हणजे बायको. एक जण म्हणला मी बायको केली नाही तरी गुतलास नाही त्या सुटली भस्मदंड छाया तरुवराची. पैसे मी नाही म्हणणार तुम्ही लुटा कोणाची खिशाना जोडून या धन उत्तम व्यवहारी. तुमच्याकडचा पैसा तुमच्या घरातला पुरुषार्थ सांभाळू शकतो. 2 लाखाचा मोबाईल घेतलाय का हरामखोरानं माय लोकांची ते काम करती. इकून तिकून कर्ज काढून आमक करून 2 लाखाचा मोबाईल घेतला सफरचंद कंपनीचा.
आणि मला म्हणला तुमच्या हाताने याचं खोकं खोला. माझ्याकडे आणला पहा. आणि कोणाकडं? ज्याच्याकडे हजाराचा मोबाईल आहे त्याच्याकडे. नाही म्हणजे मी गरीब आहे असं नाही सांगायला तुम्हाला. उगाच तुम्ही पट्टी करा आणि मला घेऊन द्या. नाही, मी सोन्याचा घेईल. माईक चालू आहेत नाही, पुढं कॅमेरे चालू आहेत, घेईन. आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू. आता याच्यावर मारायचं. आता दुसरा मोबाईल नको आपल्याला. घ्यायला पैसे नाहीत असा काही विषय नाही. प्रश्न आहेत ना आपल्याकडे, तो प्रश्न नाही. 2 लाखाचा मोबाईल घेतला. मी म्हणलं तू नोकरीला आहे का? नाही. तुला टपाल नाही, आमकं नाही, तमकं नाही. 2 लाखाचा. नाही म्हणलं महाराज, आवडत लय दिवसापासून सगळ्या मित्राची जिरवायसाठीच घेतला. अरे बापरे. आणि मोबाईलनं जिरी तू आहे. अवघडच धंदा. एक जणांनी गाडी घेतली 13 लाखाची, चावी अशी धरली आणि फिरू लागला. मी म्हणलं सुटली तर मोहा डोळा फुटन, नाही तर तू फुटन. फिरवायला काहून? ते म्हणला एक दिवशी फाट्यावर उभं होतो तो आम्हाला नेल नव्हतंच. मित्रच होता मोहा. त्याच्यामुळं तू जिरिण्यासाठी गाडी घेतली. अरे म्हणलं मै काय जिरी तू मै जिरिणारा पंढरपुरात बसलाय, तू काय जिरी तू? बायकोला साडी घे सक्रातीला, मी कशाला जिरी तू? आणि माझ्यासोबत कीर्तनाला आला. आम्ही गेलो, आपण गेलो तर मागे एक दिवशी आम्हाला ठाण्याला, मी रेल्वेने गेलो आणि मला एक जण गाडी घ्यायला आला न्यायला. गाडी भारीची होती. मी आपला चोपून चापून बसलो, धोतारावर गाबाळ्या माणूस. म्हणलं इकून तिकून कोपूर लागावून तिचं दार उघडावं. सॉरी बटनच होते तिला. आता मी जरी शिक्षण कमी असेल तर मला पाहिल्यावर कळत ही भारीची. सगळ्याला भजे तळता येत नाहीत, पण नरम झालेलं सांगता येतात का नाही. मी म्हणलं गाडी भारीची. मग आमच्या संघ ज्यानं ती 12, 13, 14 लाखाची घेतली होती त्याला म्हणलं केवढ्याची असन? ते म्हणलं भाव नाही सांगता याचा गडी, पण बाळू गाडी महागडीची. तर हे हाणणाऱ्याच्या जवळ बसलेला होता तो. यांना विचार ना भया केवढ्याची गाडी आहे? ते म्हणलं 2.25 कोटीची. मी हळूच करून त्याचं डोकं मालिक मागं वळडन. म्हणलं याची जिरेव, मै नको जिरू. याची जिरेव मला काय केली फिरवायला तू? याची जिरेव नाही, याची जिरेव. तर मी त्याला विचारलं दादा तुम्हाला नोकरी काय? ते म्हणलं मला काय नोकरी नाही, मला मागं नाही, पुढं नाही, कोण नाही, काय नाही. मी बडीशोप खात नाही, सुपारी खात नाही, काय नाही. टोल नाक्यावर टाळ्या वाजितो आणि साशिलेल्या पैशावर 2.25 कोटीची गाडी घेतली. अरे म्हणलं त्याची जिराव. हे रानात बराशी खाणाऱ्याचे काय इळभर जेसीबी संघ होतो मी. मग काय जिरी तू? हे याच्यासाठी नाही घ्यायचे आपल्या संपत्त्या. मूर्खपणे. 2 लाखाचा मोबाईल. तरुणांनो एक संदेश घ्या गिरगावकराचा. ज्यानं 2 तोळ्याची अंगठी केली त्याची पठ्ठ्या पाठ थापटीन. ज्याला गरज आहे त्यानं मोबाईल घ्या. आपल्याला काही संदेश येणार आहेत का कशाची शासनाची? काय गरज आहे आपल्याला? काय गरज त्याच्यावर? नोकरीवाल्याला काही नियम असतात, आपल्याला काय त्याच्यात? 2 तोळ्याची अंगठी केली. एक जण म्हणला कसं काय पाठ थापटिली? बायको जर बिमार पडली तर अंगठी मोडून दवाखान्यात नाही. आई वडील बिमार पडले तर अंगठी मोडून दवाखान्यात नाही. लेकरं बाळ शिकवायला अडचण आली तर अंगठी मोडून दवाखान्यात नाही. 2 लाखाचा मोबाईल बबलू शेट घेतल्यावर 2 तासांनी इकल्यावर केवढ्याला इकतो रे? रवी अंकल बरोबर आहे का? होय पवार मग आपू शेट बरोबर आहे. 2 लाखाचा मोबाईल 2च तासाने इका. पुढचं म्हणते काही ना काही काळ आहे. तवाच इकायले ते म्हणणारच नाही याला गरज पडली सावकाराची. आणि अंगठी इका बरं तशी इका ती कमी पैशात नाही. पैसे असले पाहिजे. एक वाक्य सांगू का तुम्हाला? ज्याच्याकडे पैसे आहेत सगळे पाहुणे असे गुळ ठुल्यावर मुंग्याला आमंत्रण द्यावं लागतं का? नाही. तुमचे पैसे कोणाला घेता येत नाही तरी पण तुम्ही आवडतात. मामा तुमचे पैसे संपल्यावर तुमच्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे तुम्हाला लग्नाची पत्रिका देत नाहीत. काय म्हणायचं रामेश्वर भाऊ? हा तरी पुरावा मान्यच करावा लागेल. धनवंता लागी सर्व, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जागी, सर्व मान्यता आहे जागी, सर्व मान्यता आहे जागी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जागी, सर्व मान्यता आहे जागी, सर्व मान्यता राजू. तरुणांनो मागचा काळ काही 5-10% लोकांचं सोडून द्या. जरी एखादा महाराज सांगत असेल पैसे कमवू नका तर त्याला म्हणाव ना तू बिन पाकिटाचं कीर्तन कर ना. जाय ना पाय पायीन करणं कीर्तन. आणि एखादा सुरू करीन तर मग त्याचं ऐकायला कोण आहे? हे बी मान्य करावं लागेल का? त्याचं ऐकायला कोण आहे?
हा मी करतो म्हणले, पण कोण बसन तू पप्याची माय ऐक ना तू. हा, ती म्हणली याच्या कीर्तनात गोदळ घेऊन झोपावं लागत. कोणाला सांगतो तू कीर्तन ठोवा, लोक इडे येतोय विडाला विडाला विडाला. आपल्या वाटेल जे काम येईल ते करायचं. चला तुकोबरायचं जीवन सांगतोय. 2 वळी गहू कापला, 10:15 वाजले, म्हणजे आताची नाही सांगितलं, ते गहू कापायचे. आणि रामभाऊकडे बघितलं आणि सांगितलं, रे रामभाऊ आता काय एक अर्धी जर गव्हाची पेंढी दिली तर घरी नेऊन त्या पेंढ्या कुटायच्या आणि त्याचे गहू भरडून त्याच्या कण्या पितरांना करायच्या. बांधावर उभा असलेला काठी घेऊन कुरकुर वाजणारा बूट, समल्याचा फेटा, पांढर शुभ्र शर्ट, खांद्यावर उपरणं, आकड्याची काठी. रामभाऊ गेले आणि सांगितलं, मालक बोलोबा आंबिलेची नातू येतं. तुकोबारायांच्या वडिलाचं नाव तर बोलोबा आडनाव आंबिले. तुकाराम येतं. बरं, त्यांच्या घरी आज पक्ष आणि 2 वळी कापल्यात, किती पेंढ्या द्यायच्या. महाराज तो माणूस श्रीमंत होता. त्या व्यक्तीनं सांगितलं, एक काम करा, तुकारामांना म्हणावं तुमच्या उपारण्यात जितक्या बसतील तितक्या बांधून न्या. महाराज ते तुकोबाराय होते, 3च पेंढे घेतले, बांधल्या उपारण्यात आणि डोक्यावर घेऊन पेंढे निघाले. मनोनी नाचे मागे मागे. काय ऋण आहे महाराज देवाच्या डोक्यावर, कर्ज आहे कर्ज. आणि तुकोबारायांनी विचार केला, रस्त्यानं जर गेलं तर आपल्याला 1 तास आगावं लागतो, अर्धा तास आगावं लागतो, पाऊण तास आगावं लागतो. आणि मधातून जर वड्या खोड्याने गेलं तर आपण लवकर जाऊ, पटकन आपली पत्नी हे गहू चुरगाळीन आणि पाखडीन भरडीन आणि त्याच्या कण्या शिजीन. म्हणून मधल्या वड्या खोड्यानं निघाले. कर्मनो गहनोगती. महाराज एक लोंबकाळलेली झाडाची फांदी होती, त्या फांदीला मोहळ बसलेलं आहे. आणि गडबडीत घरी जाण्याच्या उल्हासाने रामेश्वर व डोकावरच्या गव्हाच्या पेंड्याच्या वंब्या त्या मोहळाला लागल्या आणि पूर्ण माशा उठल्या आणि तुकोबारायला चावा घेत होत्या. काय वाक्य वापरलं, चावा चावा, मनसोक्त चावा, मनसोक्त चावा. तुकोबारायचं दुसरं मन एका मनाला विचारित होतं, महाराज तुम्ही माशांना चावा का म्हणतात? नाना प्रकारचे पक्वान्न करून जर पितराला जीवित घालू शकत नाही, ह्याच माशा पितराच्या रूपात येऊन मला चावत असतील. काय मोठ्यांचा पुरुषार्थ आहे महाराज, काय मोठा पुरुषार्थ आहे. एक असं मत आहे मोठ्यांचं की त्या माशानं चावलेली काटे काढण्यासाठी जगाचा बाप आला. एक मत. वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरजखेडकर सांगायचे, वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, आणि वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकरांच्या मुखारविंदातलं मी ऐकलेलं वाक्य. महाराज म्हणायचे, पंढरपुरातले मालक इंद्रायणीकडे गेले, तिला सांगितलं, अनंत पाप्यांचं पाप धुणारी पापनाशिनी इंद्रायणी माते, भांडे पुरव. बैलगाडा सजला आणि त्या बैलगाड्यात सगळी पात्र टाकली आणि अन्नपूर्णेला सांगितलं तुला स्वयंपाक करावा लागेल, आणि अष्टमा सिद्धीला सांगितलं तुम्हाला वाढावं लागेल. अष्टमा सिद्धी स्वयंपाक वाढायला आली. बैलगाडी, बैलगाडी हाणणारा तुकोबारायच्या मित्राच मित्र, आवत देव पण मित्राच्या रूपात. जिजाबाईनं पाहिलं, तुम्ही आलात, हो मला माहित होतं, परवानाच म्हणाले तुकाराम, बाबांचं परवाना पक्ष आहे म्हणून मी सगळी भांड्याचं साहित्य घेऊन आलोय. महाराज तो जिजाबाईच्या मनातला भ्रम असा विचलित होऊ नये. अष्टमा सिद्धी कोणाच्या रूपात आल्या माहितीये? तुकोबारायच्या जिजाबाईच्या माहेरातल्या बायकांच्या रूपात. जिजाबाईने विचारलं कोणीकडे? काही नाही, इकडे भगवान शिवजींच्या दर्शनाकरता आलतो, अमक्या अमक्या देवीच्या दर्शनाकरता आलतो, आणि येता येताना म्हटलं तुझ्याकडे जावं. बरंच झालं आलात, आमच्या मामांजींचा श्राद्ध आहे. आणि ह्या त्या होत्या का? आणि मागनिमा कामा वशित्वा विशित्वा अष्टमा सिद्धी होत्या. महाराज कंबर कुसून वाढत होत्या. अन्नपूर्णेनं स्वयंपाक केला, इंद्रायणीनं पात्र पुरवले, पित्र जेवण्याकरता आले, ज्याला अक्षदा दिलत्या तो पाटावर उभा आहे, पाय धुतले कोणी?
कोणी पाय धुतले? विश्वाच्या मालकाने तुकोबाराच्या रूपात पाय धुतले. एक प्रसंग ज्वलंत पाहिला मामा मी. तिघ जण सख्खे भाऊ, दोघांनी एक एक मुलगा, एकाला काहीच नाही. 13 एकर जमीन तिघायला वाटून आली बाप मेल्याच्या नंतर. पण ज्याला कोणीच नाही तो मृत्यू पावला. घडलेला वृत्तांत, फक्त नाव सांगत नाही, कॅमेरे चालू आहेत. घडलेला वृत्तांत पुशेट घडलेला. ज्याला कोणीच नाही ते मृत्यू पावला. त्या व्यक्तीचं प्रेत भिंतीला टेकवलं. बघता बघता पाहुणे रावणे भावकीची सगळी लोक आली. अंत्यविधी करता मसनवाट्यात सरपंच जाऊन पडलंय. पण आंघोळीला प्रेत कधी काढतात माहितीये का? पाणी पाजणार आधी ठरवितेत. तवा आंघोळीला घराच्या बाहेर प्रेत काढतात रणजित काका. गावातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने विचारलं, पाणी कोण पाजणार आहे? दोघा भावाली एक एक पोरग होतं. चिरल्यावर 3 होते, इतके मोठाले होते. असे चिरले असते उभे वांग्यावाने तर 3 झाले असते, इतके जाडजूड होते. पण माईनं डोळे वाटारून पाहिलं, नका पाजू. अशा शहाण्या होत्या माया त्या ज्वाला मिरच्या. गावातला प्रतिष्ठित व्यक्ती गेला त्या बाईजवळ. कोण्या बाईजवळ? महाराज, नवऱ्याचं प्रेत बाहेर काढल्याच्या नंतर मळ्यातले घरी याच्या अगोदर जिच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या जाते, किती दुःख आहे त्या बाईला. आणि नवऱ्याचं प्रेत भिंतीला टेकलेलं असताना गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीने विचारलं, बाई एक करावं लागतंय, तुमच्या 13 एकर मधली 2-3 एकर द्यावं लागते, तेव्हा तुमचा पुतण्या पाणी पाजतोय. तिनं सांगितलं, कोण्याही बॉन्डवर अंगठा देते, 13ला 13 पुतण्याला देऊन टाकते. ऐकल्याबरोबर 2 पुतण्याने बनेली फाड्या. मी पाजतो, ते म्हणला मी पाजतो, ते म्हणला मी पाजतो, ते म्हणला मी पाजतो. दृष्टांत संपला. बापाचा आधार देऊ शकतो, बापाचा आधार देऊ शकतो. महाराज, बापाच्या सख्या भावाला प्रॉपर्टी घेतल्याशिवाय आपण पाणी पाजत नाही. किती कीर्तन, किती भागवत, किती रामायण, किती शिवपुराण, किती दिंड्या, किती भजन, किती पंक्ती, आपल्यातला दोष जातो का? महाराज, विश्व ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप, तुकोबाराच्या रूपात तुकोबाराच्या वडिलांचे पाय धुतले, पितरांचे पाय धुतले, तुकोबाराय परत आले. काय पुरुषार्थ महाराज. प्रभू तुम्ही, हो. जिजाबाईच्या लक्षात आलं, देवा हे सगळं तुम्ही केलं? हो, मीच केलं. दृष्टांत संपला. जिजाबाईने एक सहज प्रश्न केला, देवा तुम्ही इतके आमच्या कुटुंबासाठी वेडे का झालात? तर देवानं जिजाबाईला एक प्रश्न केला. माझ्या माईनं ऐका ऐका. जिजाबाईला एक प्रश्न केला, जिजाजी, तुकोबाराय ज्या डोंगरावर भजनाला गेले ते तुला सांगून जात. देव बोलायला बरं, मी नाही. जिजाबाई, तुकोबाराय ज्या डोंगरावर भजनाला गेले त्या डोंगरावर जाताना तुम्हाला सांगत होते का? नाही. तरी पण तुकोबारायला त्या डोंगरावर तुम्ही सापडत होतात, कशाच्या आधारावर? काही नाही देवा, रस्त्याने उमटलेल्या पायाला मातीवर जे पावलं उमटत होते का, त्या पावलाला कान लागल्याच्या नंतर ज्या पावलातून विठ्ठल नाव निघते त्या रस्त्यानं माझे मालक गेले असं कळतंय. देव रडत होता. देवानं सांगितलं, जिजाबाई, ज्या व्यक्तीचं शरीर इतकं नामी झालंय त्या व्यक्तीचे पाय जमिनीला लागल्यावर ती जमीन विठ्ठल म्हणते. त्यार्थी तुकोबारायचा भजनातला पुरुषार्थ किती मोठा आहे. आणि हे भक्तीचं कर्ज आमच्या डोक्यावर आहे. याच्याकरता मी तुमच्या घरी नाचतोय म्हणून नाचे.
हसत होता महाराज. ते होते आपल्या परिसरातली एक वारकरी पंढरपूरला 92 वर्षापर्यंत वाऱ्या केल्या. एवढा पुरावा सांगतो, वेळ संपतो माणिकराव. मापात पाप नकोय, कमी करत नाही कीर्तन, ताण घेऊ नका. आपल्या परिसरातली एक व्यक्ती पंढरपूरला दर महिन्याच्या वारीला ते पायी जायचे. मला असं वाटतं त्यांना 1-2च मुक्काम घरी व्हायचे, 1 किंवा 2 की लगेच पंढरपूरला. पंढरपुरात 1-2 मुक्काम राहिले की लगेच घरी. म्हणजे जीवनभर चालत राहिले 92 वर्षापर्यंत. त्या व्यक्तीचं नाव होतं रानोबा नावाचे वारकरी. त्यांचं नाव आहे रानोबा. आपल्याला काय माहिती आहे का, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगणीट. आपल्याला आपले कळतच नाहीत, लक्षात येणार नाहीत आपली लोक किती अधिकारी होते आपल्या परिसरातले. तर रानोबा नाव होतं त्यांचं. ते एका मंदिरात आले. मारुतीरायाचं मंदिर होतं. मारुतीरायाच्या मंदिरात संध्याकाळची पळशी अडकिली, पाय धुतले आणि गावात मधुकरी मागितली. त्या काळात बंदी भाकर देत नव्हते, कारण नव्हतीच कोणाकडं. आणि मग ती चतकोर करून 1-2 भाकरी किंवा 1.5 भाकरीपर्यंत मधुकरी जमा झाली. पण थकून गेलते, गुडघे बाहेर वाकले होते, पंजे आतमध्ये वाकले होते, गोट्याला गोटे घासत होती. रानोबा नाव होतं त्यांचं. आणि मग त्या मंदिरात आल्याच्या नंतर थोडीशी ती मधुकरी खाल्ली आणि झोपी गेले भजन करून. महाराज तो त्या मंदिरातले मालक मारुतीराय ते पुरुषार्थ पाहत होते. काय वारकरी आहे, काय वारकरी आहे. जगातला 1 नंबरचा वारकरी मारुतीराय. आणि ते मारुतीराय या वारकऱ्यांचं कुतूहल करतात. मारुतीरायासारखं वारकरी कोणीच नाही. महाराज एखादा म्हणला असेल मी त्या गावात गेलो, कीर्तन केलं, बुक्का नाही लावला, पाकिट नाही घेतलं, भाकरी पण खाल्लीस. मारुतीरायाने भाकरी सुद्धा खाल्ली नाही. मारुतीरायाने प्रभू रामचंद्राचं काम केलं तरी भाकरी नाही. पाला खावो नि या पर्वतन बांधिला सेतू सिंधुवरी. समुद्रावर पूल जरी बांधला तरी पाला खाऊनच बांधला. आणि भजन जरी केलास ते पालाच खात होते. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिते. पैठणच्या मालकांनी सांगावं, पाला खाल्ला पाला. तसा भजन, तसा पुरुषार्थ कोणीच नाही. म्हणून शरण शरण जी हनुमंता, म्हणून तुकोबराय सुद्धा शरण जातात. आणि ते मारुतीराय कौतुक करतात, काय रानोबाचा पुरुषार्थ आहे. आणि मारुतीराय मंदिरात गेले आणि विटेवरच्या मालकाचा धावा केला. प्रभू तुम्हाला काही वाटावं, पाय सुजली, पाय वाकली, गोटे फुटली. ब्रह्मांडाचा मालक प्रवाशाच्या रूपात आला. घंटा वाजवली, रात्री वाजवत नसतात, वाजवली. पाहिलं रानोबा महाराजांनी दिव्याच्या प्रकाशात तर कोणीतरी पुरुष आहे. पडशी अडकवली, रामकृष्ण हरी घातला. कोण आपण, मी प्रवासी. जेवलात का? नाही. मधुकरीतली उरलेली अर्धी भाकरी दिली आणि पंढरपुरातल्या मालकांनी ती भाकरी खाल्ली. रानोबा वारकऱ्यांचे पाय पाहिले तर पायाला जखमा होत्या, तळपायाला. त्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज एक काम करू का, एवढ्या रात्री 2 वाजता तुम्ही जेव घातले, तुमच्या भाकरीचे उपकार फेडण्यासाठी तुमचे पाय दाबू का? महाराज ते वारकरी होते. रानोबा महाराजांना सांगितलं, मी 4थ्या आश्रमात गेलो आणि 4थ्या आश्रमात गेलेली माणसं बायकोनं आंघोळीला पाणी टाकलं पण आंघोळ करीत नाहीत, इतका त्याग. याला म्हणायचं 4था आश्रम. हो. 95 वर्ष वय झाल्यावर तिकडे गेल्यावर शेजाऱ्याला म्हणतो फोन लाव, हा जेवलीस का? गावऱ्या गेल्या पुढे सुंबळ्या. हो, ती तरुणपणात तू या संग जेवली नाही ना, आता तू या देखता जेवती होय ती. आणि काळ तुन वाजी तू तिकडे गेल्यावर तर नीट मरण. हा, विवीवाल्या ढेल्यात काय काय नाही, गांजा लावलाय. हो, बस मुकट्या. हो, खाल्ला कड्या पटीत काय नाही, काय तुला जाळायसाठी रिकामीत ठुली. 95 वर्ष झाल्यावर तिकडे शेजाऱ्याला ताण, इतका नंबर लावा बरं. हो, लगेच. आणि पुन्हा कट्याच्या कागदावर लिहिलेला, डायरी का काय, ते बिड्याचा कटा आहे तो फाडलेला कागद आणि त्याच्यावर नंबर लिहिलेला. आणि ते बी बायकुल नंबर नाही, तेच शेजारणीचा. ती माडीहून खाली आली, हो सखूबाई तुमचा फोन आलाय. काय बापा, जसं पोराच्या दिवशीत लग्न झालं यायचं. आणि काय देव आपल्याला मानिनो, इतका पांचट पुरुषार्थ आपला. हो, हे झालं काही काही तिकडं जाणार यायचं.
आणि काही कायला तर इतक्या गोड बायका. हो नीट करा. हो ते कापूस 1.5 महिन्यानं आधी लावलाय ते बाबळी तोडीनं सारे वाननेर तिथंच मरायलेत. आणि चटबोंड खातेन. कसं बबीचं लग्न करायचं आणि तुम्ही बसतात वाट्यावर तांबाखू चोळीत. इतकोशी अक्कल नाही तुम्हाला. मी गेल्यावर पहाटच जात जा आणि काय दिवा लावणार आहेस तू तिथं जाऊन. त्याची अक्कल इथं काढायली आणि यायचाच भरणा तिथं जास्त. आणि आम्हाला तर आवडतीत दिशा देतात म्हणून काय ताण घ्यायचा. कसे काय येईनच. विठाला एक कवडीचा फायदा नाही माझ्या माईनो. तुम्हाला राग आला असेल तर पुढच्या वर्षी माणिकराव बोलू नका. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. काही गरज नाही मला कसं मग हाऊत भरला मी केव्हा सांगत असतो. तरी मला एक जण म्हणला हाऊत भरला म्हणजे किती पैसे आहेत. हराम खोरात ह्या पाया पडायची गरज नाही इतके येतं. हाऊत भरला म्हणजे काय मला आमदारकी खासदारकी थोडीच लढवायची. तुझ्या पाया पडायची गरज नाही इतके येतं. नाही काय करू चुके माझ्या माईनं अर्थ नाही. चला काय सांगत होतो. देव आला पाय दाबू का नाही दाबू दिला. पायाच्या जखमा दुरुस्त करण्यासाठी औषध चोळलं. डोळ्याचं पापण वरच्या पापणाला खालचं पापण चिटकतं. तितक्या टायमात पायाच्या जखमा दुरुस्त झाल्या. रानोबा वारकऱ्याच्या लक्षात होतं डॉक्टर नाही हातच पकड. कोण अहो मी वैद्य नाही म्हणले. फार वैद्य पाहिलेत 92 वर्षात. हात पायाला हात लागल्याबरोबर जखमा दुरुस्त होत्यात असा कुठं डॉक्टर असतो का. सांग कोणी रूप प्रकट केलं. जगाचा बाप आहे. पायावर डोकं ठेवलं प्रभू तुम्ही. रानोबा गेली 92 वर्ष झालं गुडघे बाहेर वाकलेत तरी माझी वारी बंद करत नाहीत. हे कर्ज माझ्या डोक्यावर आहे. कोण होते रानोबा. हे रानोबा गुरुवरी रंगनाथ गुरुजींचे पंजोबा. गुरुवरी रंगनाथ गुरुजींचे पंजोबा. काय पुरुषार्थ आहे महाराजा लोकांचा. आणि या लोकांचं ऋण फेडण्यासाठी म्हणून नाचे मागे प्रत्येकाला प्रमाण द्या. हा सगळ्यांना म्हणायचं. काय ही काय कुस्ती थोडीची आपल्याला नारळ भेटायले. सगळ्यांना म्हणू द्यायचं. आपण वारकरी आहोत. एक पुन्हा सांगतोय महाराज देव पाय चोळण्यासाठी येतोय. काय पुरुषार्थ असलो भक्ती. ते आपल्या सोनपेठचे होते रानोबा. सोनपेठचे आपल्या भागातले आपल्या जिल्ह्यातले सोनपेठचे होते रानोबा. सोनपेठचे काय पुरुषार्थ असेल. माय तुमच्यातला एका स्त्रीचा पुरुषार्थ सांगतो आपल्या भागातला. त्या माऊलीचं नाव होतं गिरिजा माय. पैठणच्या मालकांच्या पत्नीचं नाव सुद्धा गिरिजा काकी होतं. पण आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये गिरिजा नावाची एक माऊली होऊन गेली. काय केलं त्या माऊलीने माहिती आहे. मालक वारकरी होते आणि प्रचंड श्रीमंती घरी होती. अडचण कशी देत नव्हती.
पण महाराज एवढ्या वैभवात वावरणारी माऊली घरी आलेली जेवढी लोक येतील तेवढ्यांना भाकरी करायच्या. पूर्वीच्या काळात पक्वान्न नव्हते. मला असं वाटतं अब्जाधीशाकडेही त्या काळात सणावाराला पक्वान्न असतील. एरवी नव्हते माऊली पक्वान्न. तर घरी आलेला कुठलाही मालकाच्या दर्शनाला उपाशी जात नव्हता. त्या माईचं नाव होतं गिरिजा माय. एके दिवशी त्यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीने विचारलं. मोठ्या लोकांकडे सडा टाकायला माणसं पण होती पूर्वीच्या काळात, आहे का नाही? पूर्वीच्या काळात गडी सडा टाकीत होते श्रीमंतांकडे. बायका नव्हत्या. मोठ्या माणसांच्या दारात गडी माणसं सडा टाकायचे. तर त्यांच्याकडे सडा टाकायला एक माणूस होता रामेश्वर. तर त्या गिरिजा माईला विचारलं, माय तुम्ही एवढ्या मोठ्या आमच्यासारखी 10-5 माणसं तुमच्याकडे काम करतात, पण तुम्ही किती बेजार होतात? गिरिजा माईनं सांगितलं, अरे आमच्या घरी येणाऱ्या लोकांमध्ये मी विठ्ठल पाहते. एखादी स्त्री आली तर त्याच्यात रखुमाई पाहते, त्याच्यामध्ये भगवान शिवशंकर पाहते, विटेवरचा मालक पाहते, काशीतला मालक पाहते. असं ते वाक्य बोलायचे. माय तुम्हाला खरंच भेटेल का? राजा, अरे माझ्या मालकाच्या भेटीसाठी आलेले, वारकऱ्याच्या घरी आलेली लोक हेच माझ्यासाठी विठ्ठल आहेत. महाराज कर्ज किती झालं सांगू माझ्या माईनं? ही गिरिजा माई की दिवशी मृत्यू पावली. आणि मृत्यू पावल्याच्या नंतर पाहुणी रावणे, वारकऱ्यांना पाहुणे रावण्यापेक्षा वारकऱ्यातली लोक जास्त असतात. तर तशा काळाला मोबाईल नसताना मला असं वाटतं टाळकरी 700-800 असतील त्यावेळेला. अख्ख्या प्रांतातले लोक आले माऊली रामेश्वर. आणि मग ती अंत्ययात्रा निघाली. सुवासिन गेलत्या त्या, कपाळाला कुंकू वगैरे, आणि चौघाच्या खांद्यावर प्रेत. तर टाळ पकवाद प्रेताच्या पुढे. टाळ पकवाद जर नसेल ना तर प्रेताच्या पुढे फक्त गाडगं असतंय. आणि वारकरी गेला असेल तर त्याच्या पुढे टाळ पकवाद. पण तो गेला बी तसा माणूसही पाहिजे. हल्ली काय माहितीये का, पैशावाला गेला की त्याचं भजन करा. अरे टँकरनं दारू पिली रे त्यानं, त्याला फुकून दिल्यावर देशीचा वास येऊ लागला. आणि त्याच्या पुढे टाळ वाजणाऱ्याला नरकाला जावं लागेल. कशाला आगावपणा करायचा आहे का नाही? टँकरनं दारू प्यालाय तो, बंडलं द्यालाय म्हणून त्याच्या पुढे भजन करायचं का? हा, त्याच्या पुण्यतिथीचं करा फुकून द्याल्यावर. कारण फुकल्यावर तू का म्हणे रक्षा झाली आपोआप. मग काय आपल्याला दोष नसतो, फुकून दिलेला असतंय. ते पंचतत्वाला विलीन झालं असतंय खांद्यावर ते. हो, आणि त्याच्या पुढं नाही बाजार येऊ. एका गावात आम्ही गेलो, ते म्हणलं महाराज कीर्तन झकास करा. म्हणलं तुझ्या बायको साडी नेसून नाचतो. कीर्तन झकास विषय असतो का सुंबळ्या? हा, उद्या पैसे देऊन आम्हाला घुंगरू बांधून नाचायला लावशील तू, आणि ते आपण ऐकायचं का? काय करायला लावतील? ह्या 2% पैशावाल्यानं परमार्थाचा नाश केला पाडव्यानं. महाराज, एखादा महाराज जर चूक काम करीत असेल त्याला दोष देऊ नका. त्याला बोकांडीवर घेणारी यायच्यातली 2% हरामखोर येतं. त्याच्यामुळे तो महाराज मस्ताड होतो. महाराजाला दोष द्यायचा नाही. तुमच्यातल्या 2% नालायकानं परमार्थ दूषित करून टाकला. विठाला विठाला. कीर्तन हा बोधावर आरूढ विषय. तुम्ही जोक नाही कीर्तनात ऐकायचे. तुमच्याकडे जे मोबाईल आहेत ना, ह्या मोबाईलवर इतके जोक असतील मला वाटतं रवी, आहे का नाही? कपडे काढून माणूस हसल. मग कीर्तनात हसायची काय गरज आहे? ती काही गरज नाही. एवढी मोबाईल आहेत तुमच्याकडे. कीर्तनात बोधावर आरूढ. महाराज आपल्याला गुण येऊ की नाही येऊ, पण पुढच्यानं चांगलं बोलावा ही अपेक्षा कीर्तनात ठेवायची. बाकी नकोय. चला, चौघाच्या खांद्यावर प्रेत आहे. टाळकरी पुढे. टाळकऱ्यात कोण होतं माहितीये? माणसाच्या रूपात पंढरपुरातला मालक, माणसाच्या रूपात काशीतला मालक, आणि माणसाच्या रूपात सत्यलोकातला मालक विधाता. गिरिजा माऊलीच्या, गिरिजा माईच्या मातीला तिन्ही देव आलते. तिन्ही देव माणसाच्या रूपात. खांद्यावर प्रेत असल्यामुळं दोघांचेही पोशाख चमकत होते. गिरिजा बाईने विचार केला, पंढरीतले मालक आलेत, काशीतले मालक आलेत, सत्यलोकाचे मालक चतुरानंद ब्रह्मदेव आहेत. आणि प्रेताच्या बाजूला माईतकं प्रेम ज्याच्यावर केलं,
झाडून जो सडा टाकणारा होता, झाडून काढणारा, तो प्रेताच्या बाजूला रडत चालला होता. माईनं जितकं प्रेम केलं तितकं या बाईनं आपल्यावर केलं, पण आज आपल्याला सोडून गेली. महाराज त्या बाईनं सांगितलं होतं, अरे मी ज्यांना जीव घालते त्यांना विठ्ठल पाहते, विठ्ठल पाहते, त्यांच्यात विठ्ठल पाहते. महाराज 3 दिवस पुढे होते, तिला एकच दाखवायचं होतं. कधी कधी मालकाने सुद्धा म्हणावं, गिरिजा किती दमतेस ग, किती करतेस ग, असं नवऱ्यानं सुद्धा म्हणावं. फार मोठे महाराज होते बाईचे मालक. मग बाईने विचार केला, माझ्या अंत्यविधीला 3 देव आलेत, मला मालकाला दाखवायचं. महाराज मृत्यू पावलेल्या बाईनं सुतळी तोडीन मानवरी केली, चौघाच्या खांद्यावर मानवरी केली आणि बाजूला पाहिलं. महाराज ठाकूरभाऊनं सांगितलं, गिरिजा मी सोबत आहे, मी सोबत आहे, तुला आंघोळीला काढायच्या आधी 3 देव बाहेर आलते. महाराज या मराठवाड्यातल्या ठाकूरवांच्या पत्नी करता 3 देव मातीला येतात का? काय पुरुषार्थ होता. महाराज यांनी तर साधना केल्याच, माऊली महाराज केल्याच, पण यांच्या साधनेतलं घोडं सुद्धा एकादशी धरीत होतं. हे भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतं, म्हणून जगाचा बाप पंढरपूर मधून या घरी येत होता. म्हणून दुसऱ्या म्हणून हिंडे मागे मागे संपला का माणिकराव? हा कळण जाताना मग असं काय नाही. सचिनची बी लई इच्छा असायची, मला कधी भेटला की म्हणायचं बाबा आमच्या गावाला कीर्तन द्या. फार वेळेस म्हणायचं तो, पण मला मी काय इतका मोठा नाही, पण उगाच लोक मला बलितेत म्हणून डायरी रिकामी नाही. तर मी मोठा नाही, फक्त कीर्तनातच महाराज आहे. एरवी खाली उतरलं की बाळूच, येड्या बाळायत मायात फरकच नाही. हो सांगतो, एक पुरावान पूर्णविराम करतो. महाराज भक्तीचं कर्ज कसं, एक लाख्या नावाचा कोल्हाटी होऊन गेला, लाख्या नावाचा कोल्हाटी. आणि त्या कोल्हाट्यानं ढोल वाजवायचा. ढोल तुमच्या रायपूरमध्ये जर तो लाख्या कोल्हाटी आला तर तशा सस्ताईला सोन्याचा जरी रुपया द्याला तर त्याच्या दारात ढोल वाजित नव्हता. आधी तुमच्या मंदिरापुढे वाजविणार. रामेश्वर बुवा महादेवाचं मंदिर असेल, देवीचं मंदिर असेल, पांडुरंगाचं असेल, मारुतीरायाचं असेल, जेवढी मंदिरं असतील तेवढ्या मंदिरापुढे आधी ढोल वाजवायचा आणि मग पोटासाठी लोकांच्या दारात वाजवायचा. तशा सस्ताईला आदला, खडका, दमडी, कवडी, लालपई, डबल पैसा, जुनी पैसे होती त्या काळात, ते द्यायचा. महाराज हा ढोल वाजित असताना त्याच्या दारात एक दोर लावायचा, असा रिकाम पटांगण असायचं.
4 वेळू त्याच्यावर दोर ताणलेला असायचा आणि त्या लाख्या कोठल्याची मुलगी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन किंवा डोक्यावर समई घेऊन किंवा डोक्यावर अशी दगडाची उतरण घेऊन त्या तारेहून ती चलत होती. तिची एक ती कसरत होती. त्याला नृत्य म्हणायचं नाही, त्याला चित्तथरारक क्रिया म्हणायची. पण ती एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती. मोठ्यांचा पुरावा सांगतोय, अमावस्याच्या रात्री तिच्या दाताचा प्रकाश पडत होता, इतकी सुंदर होती. आणि ती एका असा दिवसभर तो तारेवरचा खेळ करायचा आणि संध्याकाळी दिवा लावल्याच्या नंतर भाकरी मागायला गावात जायचं. गावात अशा रस्त्याच्या कडेने इकडच्या कडेला तिची आई भिक्षा मागत होती भाकरी, इकडच्या कडेनं ती मागत होती. एक मोठा भारदस्त वाडा होता आणि त्या वाड्यात तिनं भाकरी वाडा म्हणल्याबरोबर त्या वाड्यात मशाली लावलेल्या होत्या. त्या काळात लाईट नव्हता आणि आतमध्ये बोलवलं आणि त्या वाड्यातल्या मालकाच्या सेवकानं आतनं दार लावून घेतलं आणि जिच्या दाताचा प्रकाश पडावा इतक्या सुंदर मुलीवर अनुचित प्रकार घडला. ऐका पुढचं वाक्य, ऐका ऐका. मनोनी नाचे मागे मागे. तुम्हाला एक सांगू का, कृष्ण आपल्या संप्रदायात कमी बोलपाट असली तरी चालतील, कमी स्वरज्ञान असलं तरी चालेल, कमी अभ्यास असला तरी चालेल, पण बापानं जिच्यासोबत लग्न लावून दिलं ती वगळता जगातली जी स्त्री भेटन तिला माय म्हणेल, तो जगातला 1 नंबरचा महाराज आहे. नाही, फार पक्वादवाजी तो चुका करतो म्हणून महाराज नाही, चांगलं गाता येतं चुका करतो म्हणून महाराज नाही, चांगलं लोक मानतात कीर्तन करतो आणि चुका करतो म्हणून महाराज नाही. नाही, आपल्या संप्रदायात दुसऱ्याच्या चुका नीट करतो इतकी ज्याच्यात ताकद आहे त्याला महाराज म्हणतात. स्वतः तर चूक करायचीच नाही, पण दुसऱ्याला सुद्धा चुकीतून बाजूला काढतो त्याला आपण सारखी करीत तात्काळ त्याला महाराज म्हणायचं. त्याला देखाव्याला नाही. हां, आपल्याकडं काही लोकांचा असा भाव, ते लय पैशावाले महाराज. अरे पैशाचं तर ऐकलं ना तुम्ही, 2.5 कोटीची गाडी कोणाला होती? पण पैशाचा गर्व धरूच नका. या देशातल्या गुंडायला 2-2, 3-3 कोटीच्या गाड्या आहेत. गुंडायला पैशाबरोबरी नसती. आपला संप्रदाय पैशानं नाही, आपला संप्रदाय आचरणानं मोठा आहे. मी ते एके दिवशी सांगितलं, आताचा केवढा जरी महाराज असेल तर टपराच्या इमानात बसत असेल, पुष्पक इमानात बसायची ताकद आहे का? तुझा चित्रकुटी होनी येवोनी मार्गी उद्धरिले सी मुनी शरभंगू जाता विमानी म्यारे प्रार्थोनी पुशिले म्यारे प्रार्थोनी पुशिले शरभंगू जाता विमानी म्यारे प्रार्थोनी पुशिले. लावरत चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी शबरी शरभंगूचं विमान जात असताना आवाज दिला, महाराज प्रणाम. विमान थांबले गेले. हे विमान भेटतंय आम्हाला स्वप्नात तर नाही. मग इतकी वैभवशाली महाराज होती आपली, इतकी वैभव. याच्या पलीकडे सांगू, या संप्रदायातल्या एकादशीच्या पुण्याईच्या बळावर रुक्मांगद राजा, धर्मांगद आणि मुक्तांगद ह्या आजोबा नाही वडील आणि आजोबा म्हणजे रुक्मांगद, धर्मांगद आणि मुक्तांगद, मुलगा आणि नातू पुढे आणि पाठीमागे हे वडील, या 3 लोकांना पुरी वैकुंठाला नेली. अख्खं गाव वैकुंठाला. काय पुरुषार्थ या संप्रदायातल्या लोकांना. आता आपल्यालाच कळणं वैकुंठाला जातो का वड्यात पडत होत. यांना महाराज म्हणत असतात, ती लोक महाराज आहेत. नाही, तुम्ही तर आम्हाला महाराज म्हणता. मी खरं सांगू का तुम्हाला, एक तर तुमची वाणी श्रीमंत, तुम्ही मनानं मोठे आहात म्हणून आम्हाला महाराज म्हणता एक, अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता 2. अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता 2. खरेच लोक म्हणून नाही बाबा ते लय मोठे महाराज आहेत, त्याचं लय मोठं पाकिट आहे. अरे खोट्या सहाय्य करणाऱ्याच्या खालून सुटकेशी जातात. पाकिटानं कुठं महाराज मोठा असते? हा, काही दिवसाला याचीच पोरं पाकिटात घालून फुकतील. आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकू देऊ नका. हे तुमचं बी सांगायला लागलो मी, ध्यानात ठेवा. आमच्यावर घेतल्यावर मस्त हसत तुम्ही. काय तुकाराम महाराजात चुलते आहेत का? तुमची तर चेहरा पाहिल्यावर कळते. मधात बदाड पडू देतील, बांधाला येणार दे तू. हो हा, मधात चट बदाड पडू दिले आणि मग बांधाला गाऊत गेल्यावर गड्याला म्हणला सरक कासरा मायाकडे गी आणि तिकून शेल्यावर पाय. हा, असं हटगळलं म्हणून थोतरात रूम न गेलं. हो, फार दात गीत सर फार गेले. दात ना आता कसं थोतरा
बांधकोरीतून आमच्यावर घेतलेलं वाते वा. बरं झालं महाराज आले दळायला आणि तुम्ही अशीच मोकळे का. यशनी तुटलेली बैल विठाला विठाला. अनुचित प्रकार घडला. भाकरीचं टोपलं घेऊन आली. दारात कुत्रं होतं. कुत्रं टाकल्याशिवाय भाकरी खात नव्हतं. भाकरीचं टोपलं बंद कुत्र्या पुढं टेकलं. बाईने विचारलं बाय भाकरीचं टोपलं कुत्र्या पुढं का. माय भाकरी वाटलेल्या आहेत. भाकरी माय तू आणि बाबान खाच्या लायकीची भाकरी नाही खा. हे शरीर अपवित्र केलंय. गावातल्या श्रीमंताने हे शरीर अपवित्र केलंय आणि या अपवित्र शरीरानं भाकरीचं टोपलं हातात घेतलंय. भाकरीचा दोष नाही, टोपल्याचा दोष नाही, पण पापी मुलीचा हात भाकरीला लागलाय. भाकरी अपवित्र झाली माय तू आणि बाबानं खाच्या योग्यतेची नाही म्हणून कुत्र्याला टोपलं टेकलंय. येते बाबा. कुठं चालली. पोरगी पुढं पळत होती. बाप माग उंच कड्यावर उडी टाकली. पोरीनं देहत्याग करून घेतला. प्रेत बाहेर काढलं, पेटून दिलं. त्या जाग्यावर महाराज तुळशीचा वृक्ष उगावा, आवळीचा वृक्ष निघावा. काय काय सिद्धता असावं. जाईचा वेल निघावा. आणि लाख्या कोल्हाटी तिथंच मुलीचं स्मरण करीत बसला. संसाराची वाताहत झाली. एके दिवशी विटेवरच्या मालकानं लाख्या कोल्हाट्याचा संसार धकिण्यासाठी स्वतः ढोल पिटला. लाख्या कोल्हाट्याचा ढोलपिटी सकाळच्या भजनात आहे. लाख्या कोल्हाट्याचा ढोलपिटी आणि त्या कोल्हाट्याचा ढोल पिटला. पण काय झालं माऊली. नुसत्या ढोलानं कोणी पैसे देणं गेलं. तारेवर कोणीच नव्हतं. तारेवर चित्त थरारक कसरत करायला कोणीच नव्हतं. एके दिवशी विटेवरच्या मालकानं एक पातळ फेकलं रुक्मिणीकडं. रमा जी हे पातळ तुला नेसावं लागते. आईसाहेबानं सांगितलं प्रभू मी पितांबर नेसले, मी पैठणी नेसले, मी बनारस नेसले, मी एवढा मोठा शालू नेसले. नाही तुला हे नेसावंच लागते. आणि कसं नेसावं लागते. लाख्या कोल्हाट्याची मुलगी तारेवर कसरत करत असताना जसं नेसते तसं नेसावं लागेल. प्रभू तुम्ही काय म्हणता. अगं मी म्हणतोय तुला, तुला दुसरं त्वरित कोणी म्हणतंय. मी म्हणतोय मी. आणि विटेवरच्या मालकीनीनं लाख्या कोल्हाट्याच्या मुलीचं रूप घ्यावा आणि तारेवर त्याला नृत्य म्हणत नाही का. त्याला नृत्य म्हणत नाही, त्याला कसरत म्हणतात. कसरत तारेवरली कसरत म्हणतात. आणि तारेवरली कसरत लाख्या कोल्हाट्याच्या मुलीच्या रूपात विटेवरच्या मालकीनीनं. लक्ष्मी कोणाला म्हणतात माहिती ना तुम्हाला. किती बेजार आहेत तुम्ही. मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही आंब्याला डाकळे ठेवले नाही. हा तेव्हापासून 5-5 वर्ष झाला आंब्याला कैऱ्या लागणत. शांबाला नावाची कन्या होती बरं का. आणि काय तिच्या बापाचं वैभव गेलं बरं का. आणि काय म्हणताल ती एके दिवशी तिच्या मालकाचं सगळं वैभव गेलं बरं का. आणि ती एके दिवशी माहेराला गेली बरं का. मिठाची कळशी आणली बरं का. आणि त्या मिठाच्या कळशीतला एक एक खडा सैन्यानं खाल्ला बरं का. आणि काय त्या सैन्याला ताकद आली बरं का. पुढच्या राजाचं सगळं सैन्य मारलं बरं का. आणि सगळं राज्य घेतलं बरं का. असं नसतं रे सुमळ्या. मिठानं जर ताकद आली असती तर भारताच्या सीमेवरल्या फौजींना जवानांना मिठच खाला दिला असतं बचक बचक. असं नसतं रे सुमळ्या. शास्त्र म्हणेल ते सांडावे, हे राज्य ही तृण मानावे. ज्याला ज्ञानोबाराय तुकोबारायची पुस्ती ते व्रत धरायचे. ज्ञानोबाराय तुकोबाराय मानित नाही ते उपास पण धरायचे नाही. आपल्या बायका व्यसनी नाहीत पण बिमार जास्त पडतात. भंगिऱ्या महाराजांनी सांगितलेली उपास जास्त धरतात. एक बाई आमची इथं आली हळदी कुंकाल सांगायला आमच्या पोरायच्या माईला. पोरायची माय म्हणजे माय बायको. माया ताई तुम्हाला हळदी कुंकाल. म्हणलं कोण आहे. आमक्याची मोठ्या घरची बाई होती. म्हणलं अरे दूध चहा कॉफी काहीतरी करा. नाही ते नकोच म्हणतात. की त्याच्या दारातून जाताना मला तसं जाऊ देत नाहीत. ते तसं जाऊ देत नाहीत आणि बाकीचे बी देतात. हो त्याच्यात भैमुग लय मोठा होता. थैलीत पाठवायची भैमुगाची. हो आपलं काय ग पळी झळक दिन आपलं तुपलं ओळख किती. हो म्हणजे चहा घ्या 5. हो महाराज म्हणतात बरं मग दूध करा. दूध करायला लावलं उभ्यानंच पिली. मा देखता उभ्यानंच दूध पिली उभ्यानंच. मी म्हणलं एवढ्या मोठ्या घरची बाईने इतकी निसुख इतक्या रगील महाराजाला लाजावा का नाही उभ्यानं दूध पिली. आमच्या घरचे म्हणले अहो तसं नाही
ती बाई फार सात्विक आहे. अन काय सात्विक चुलीत घालायचा सात्विकपणा, माया देखता दूध. तिला खडा मंगळवार आहे. म्हणलं खडा मंगळवार म्हणजे सकाळी उठल्यापासून दिवस माळूस तर खाली बसायचंच नाही. पाणी उभ्यानंच, जेवण उभ्यानंच, दूध उभ्यानंच, खाली बसायचंच नाही. खडा मंगळवार. म्हणलं आता कोण्या पुराणात नाही, शास्त्रात नाही, भागवतात नाही, रामायणात नाही, शिवपुराणात नाही, कोण्याच हरामखोरानं सांगितलं असेल बा पहिला. आणि ह्यो खडा मंगळवार धरल्यावर पैसे घरी येतात. मी म्हणलं मला तर रानात जायचं कामच नव्हतं, मी हेच धरतो. हो, हेरी मला असं एका जागेवर उभं राहता येत नाही, इळभर फिरतच राहायचं, काहीच ताण नाही. हे नका असं करू माझ्या माहिती, हे उपास आपली नाहीत. विश्वाची मालकीन लाख्या कोलाट्याची मुलगी झाली. काय स्वरूप होतं महाराज.